नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मसाला पुरी करतोय। त्याच्यासाठी आपण 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडंसं जिरं घेतलंय। हे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे। त्याच्यानंतर एका ताटामध्ये 2 कप आपण गव्हाचं पीठ घेतोय। त्याच्यानंतर आपण 1 कप ज्वारीचं पीठ घेतोय आणि पाव कप आपण बेसन पीठ घेतो। त्याच्यानंतर आपण 2 चमचे तीळ घेतले, 1 चमचा लाल तिखट घेतले, आपण पाव चमचा हळद घेतले आणि 1 चमचा आपण धने पावडर घेतले। त्याच्यानंतर मगाशी जो आपण ठेचा वाटून घेतलाय तो आपण टाकून घेतोय। त्याच्यामध्ये आपण लसूण, जिरा आणि हिरवी मिरची वापरली होती। चवीनुसार मीठ घेतोय आणि तेल गरम केले 1 मोठा चमचा आणि आता ते टाकतोय आपण। तेल टाकल्यावर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे। त्याच्यामध्ये आता आपण थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे। सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पीठ मळून घेणार। जसं लागेल तसं पाणी टाकणार आहे, एकदम पाणी टाकायचं नाहीये। आता आपण पळपटला थोडंसं तेल लावून घेतोय आणि त्याच्यावरती हा भिजवलेला गोळा ठेवून पिठाचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, मळून घ्यायचं व्यवस्थित। या पद्धतीने आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेऊ। एक छोटा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे। पीठ लावून व्यवस्थित आपण लाटून घेणार आहे। तुम्हाला हवे त्या आकाराची पुरी लाटू शकता तुम्ही, लहान मोठी साईज करू शकता। या पद्धतीने आता आपण मीडियम साईजची पुरी लाटून घेतलेली आहे। मी आता एका कढईत तेल गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये आता आपण पुरी तळून घेणार आहे। या पद्धतीने आपल्या आता तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।